श्री श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. आज आपण बघणार आहोत श्रीमनाचे श्लोकमध्ये 97 श्लोक. चला तर मग बघूया. जगी होई जय धन्य या राम नामे, क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे. समर्थांनी या श्रीमनाच्या श्लोकामध्ये काय सांगितलं आहे की जगी होई जय धन्य या राम नामे. मग जग हे कधी धन्य होतं की आपण म्हणतो की मंत्र त्याचा नक्की काय उपयोग आहे. तर मंत्र म्हणजे काय, तर आपलं मन तरतं, पण आपण नामस्मरण करतो. पण आपण नामस्मरण का करतो, पण समर्थांनी सांगितलं आहे की 7 नामस्मरणे करतो. पण त्यातल्या समर्थांनी काय सांगितलं आहे की समर्थांपर्यंत किती पोहोचतात, तर हे आपल्याला बघता आलं पाहिजे. जरी आपण सगळ्या गोष्टीचा हिशोब नाही ठेवू शकत, पण त्या गोष्टीचा हिशोब ठेवणारा कोण आहे, तर ते श्री सद्गुरू स्वामी. मग आपल्या हे लक्षात आलं पाहिजे की आपण जे काही रामनाम घेतो तर ते कोणामुळे घेतो, तर सद्गुरू स्वामीमुळे. मग आपल्या आयुष्यात काय महत्त्वाचं आहे, आपण काम करताना नाही लक्षात राहत तरी आपण काय केलं पाहिजे, ते समर्थांच्याकडे निवेदन ठेवलं पाहिजे. जरी नाही झालं तरी आपण काय करू शकतो, तर उपासनेमध्ये आपण नामस्मरणे काय वाढवू शकतो. नंतर काय सांगितलं आहे, क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे. कधी कधी काय होतं की जी आपण उपासना करतो तर ती उपासना करताना काय करता आलं पाहिजे, तर उपासना केल्यानंतर आपण काय केलं पाहिजे, समर्थांच्याकडे निवेदन ठेवलं पाहिजे शेवटी की जी काही उपासना केली ती सद्गुरू कृपे. कारण आपण जी काही क्रिया करतो तर प्रत्येक क्रियेमागे चालणार कोण आहेत, तर सद्गुरू स्वामी. मग त्यांच्याशिवाय आपलं चळवळ होतं का, तर नाही. मग प्रत्येक गोष्टीचा हिशोब आपला आत्मा म्हणजे सद्गुरू स्वामी हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवतात. जरी आपण बोललो तरी आपण काय बोललो, वाईट बोललो चांगलं बोललो, की प्रत्येक गोष्टीचा हिशोब हा सद्गुरू स्वामी ठेवतात. मग याच्यानंतर आपल्याला काय करता आलं पाहिजे, तर सद्गुरू स्वामी सांगतात की उपासना ही नित्य नेमाने करता आली पाहिजे. मग आपण जेवढी उपासना करू, जेवढी म्हणजे एक तास बसून घ्यायचं असं नाही, पण अर्थासहित आपल्याला उपासना करता आली पाहिजे. तर जी काही आपण उपासना करतो तर ती अर्थासहित केली तर ती आपल्यासाठी समर्थांनी काय सांगितलं आहे, तर ती उत्तमच सांगितली आहे. मग नंतर काय सांगितलं पाहिजे की सगळ्यात अवघड काय, आपण उपासना करतो पण ते उपासना करताना त्या लाईनवरून किंवा त्या ओळीवरून फक्त बोट फिरवतो, पण बोट फिरवण्यापेक्षा त्याचा गर्भितार्थ काय, तर हे आपल्याला कळून घेता आलं पाहिजे. नंतर काय सांगतात की उदासीनता तत्वता सार आहे. आता उदासीनता म्हणजे काय, तर आपण म्हणतो की प्रत्येकाच्या आयुष्यात एखादा माणूस जर हसला नाही किंवा काही गोष्टीमुळे तो दुःखी असेल तर तो बोलतो उदासीन. पण समर्थांनी उदासीनता म्हणजे ती उदासीनता दाखवलेली नाही आहे. तर समर्थ काय सांगतात की सार आणि असार. सार म्हणजे काय, तर आणि असार म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. आपण दररोजच्या आयुष्यात जगतो सार आणि असार, एवढी विवेक बुद्धी आपल्याकडे समर्थांनी दिलेली आहे. मग समर्थ काय सांगतात की दररोजच्या आयुष्यात जगतो, मग आपल्यापुढे पूर्ण ताट भरलेलं जेवण आहे, मग त्यातूनही आपलं पोट भरलेलं आहे, तर आपल्या त्या जेवणावरती मन जाईल का, तर नाही. मग समर्थ काय सांगतात की ते सार आहे. म्हणजे आपलं मन कुठे आहे, तर आपलं मन हे तृप्त झालेलं आहे. मग त्या दुसऱ्या ताटावरती आपलं मन जाईल का, किंवा त्या भरल्या ताटावरती मन जाईल का, तर नाही. म्हणजे काय, तर मनाने आपण कसं असलं पाहिजे, तर समाधानी असलं पाहिजे. मग समर्थ स्वामी काय सांगतात की उदासीनता तत्वता सार आहे. मग ती उदासीनता म्हणजे काय, तर आपण जे काही वागतो बोलतो, पण त्यातून आपल्याला उपासना केल्यानंतर काय होतं की आपली जी काही बुद्धी असते, मन असतं, तर ते एकदम स्थिर होतं, चंचल राहत नाही. मग समर्थ हे सांगतात की उदासीनता तत्वता सार आहे. नंतर काय सांगितलं की सदा सर्वदा मोकळी वृत्ती आहे. आता आपण जगतो, पण कधी विचार केला आहे का की आपल्यासोबत इतके लाखो जगतात, पण त्यांच्या प्रत्येकाच्या आयुष्यात टेन्शन आहे. मग आपल्याही आयुष्यात टेन्शन आहेत, पण फरक हा एवढा आहे की आपल्या प्रत्येक गोष्ट दुःख हे मांडणारे सद्गुरू स्वामी आहेत. मग आपण काय केलं पाहिजे, तर आपल्या चेहऱ्यावरती कधी बघा उदासीनता दिसत नाही. कधी जर उपासना केली असेल तर जर तुमची उपासना ही उत्तम असेल तर तुमच्या चेहऱ्यावरतीही कळून येते. मग आता चेहऱ्यावरती म्हणजे कसं, तर तुमच्या चेहऱ्यावरती हे स्माईल, हास्य हे कायम राहतं. मग काय राहतं त्यामुळे, तर सदा सर्वदा मोकळी वृत्ती आहे. म्हणजे तर ती झाली आपली मोकळी वृत्ती. म्हणजे आपल्या मनात काही राहतं का, तर नाही. आपण जे काही पोटात आहे तेच आपल्या ओठावरती येतं आणि तेच बोलून जातं. मग समर्थ स्वामी काय सांगतात, तर समर्थ स्वामी हेच सांगतात की तुमची उपासना हे तुमचं खरं सामर्थ्य आहे. मग त्यासाठी वेगळं काही करावं लागतं का, तर नाही. मग आपण जे काही बोलतो वागतो, तर ते आपल्या उपासना किती केले ही त्यावरून आपल्याला कळतं. त्याच्यानंतर आता आपण म्हणतो की सगळे लोक जगतात, पण जगताना आपण कसं जगलं पाहिजे, तर आपल्याला काय सांगितलं आहे समर्थांनी छोटंसं साधन लावून दिलेलं आहे. ते म्हणजे कोणतं, तर 2 टाईमची उपासना. मग ती उपासना आपल्याकडून कधी कधी होत नाही, मग आपण काय केलं पाहिजे,
तर आपण जे काही उपासना नाही केलं तर आपण समर्थासाठी निवेदन ठेवायचं की समर्था जी काही तुम्ही उपासना करून घ्या, तर त्यानंतर तुम्ही मानसपूजा करून घ्या. आपण जरी बस स्टॉपवरती जरी उभे असलो ना तरी त्या बस स्टॉपवरती आपल्याला काय करता येईल, तर उपासना सेट लागतो का, तर नाही. मग आपल्याला त्यावेळी नामस्मरण हे करता आलं पाहिजे. इव्हन आपण जर गाडी चालवताना पण काय करू शकतो, तर नामस्मरण हे करू शकतो. 100 नामस्मरणाची समर्थ बोलतात गरजच नाही. तू एकच नामस्मरण कर की ते डायरेक्टली समर्थांपर्यंत पोहोचलं पाहिजे. मग कुठलं साधन लागतं का त्यासाठी, तर नाही. तर जे काही आपण समर्थांशी कम्युनिकेशन करतो, म्हणजे जे काही समर्थांशी संवाद साधतो, तर तो कसं साधतो, तर तो संवाद म्हणजे आपण आपल्या वायरलेस कम्युनिकेशन म्हणतात. तर वायरलेस कम्युनिकेशन म्हणजे कसं बोलू शकतो, तर त्यासाठी कुठली वायर लागते का, तर नाही. त्यासाठी फक्त हवेतून जे आपल्याला दिसत नाही, हवा आहे पण ते आपल्या डोळ्यांना दिसते का, तर नाही. तर तिथे आपले सद्गुरुसाई काम करतात. म्हणजे कसं, तर जे दिसत नाही तरी पण आपल्या निवेदनाची पूर्तता कशी होते, तर तिथे सगळ्यात घेण्यासारखं आहे की आपलं निवेदन हे किती पटकन पूर्ण होतं. तर हा होता आपल्या श्रीमनाचे श्लोकमधील 97वा श्लोक. उरलेले श्लोक आपण बघूयात पुढच्या भागात. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.